नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर बघा DMAR पदभरती 2025साठी आज या ठिकाणी आपण सर्व पदांसाठी उपयुक्त अशी बघा गणित व बुद्धिमत्तेच्या ठिकाणी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करत आहोत. बघा जे की या ठिकाणी अत्यंत मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघा जे की 100% परीक्षेत विचारले जातील या स्वरूपाच्या ठिकाणी आपण आज कव्हर करत आहोत. म्हणून काय करा, जो आपला संपूर्ण भाग आहे बघा तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन वगैरे असाल सबस्क्राईब मात्र बघा या ठिकाणी आताच आपल्या चॅनलला करून घ्या. ओके. प्रश्न पहिला, एका घरामध्ये बघा 2 फूट रुंद व 2 फूट लांब साईजची फरशी बसवलेली आहे. त्या घराचे अंगणाचे एकूण क्षेत्रफळ 1244 स्क्वेअर फूट आहे. तर एकूण किती फरशा त्या घरामध्ये बसवलेल्या आहेत त्या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला आहे. समजा तुम्हाला या प्रकारचा प्रश्न विचारला झाला, आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर फक्त आणि फक्त 2 सेकंदामध्ये काढतो. सर्व काहीच करायचं नाही. हे 1244 जशाच तसं घ्या 1244 आणि याच्या छेदामध्ये हे जे 2 फूट रुंद आणि 2 फूट लांब फरशी आहे मित्रांनो साईजची प्लस करा. 2 आणि 2 झालं किती 4, सरळ 4ने याला भाग द्या. 4 त्रिकम 12, 4 एके 4, 4 एके 4 म्हणजे किती 311. बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. बघा आपल्या या परीक्षेसाठी मित्रांनो आम्ही 2000+ प्रश्नांच्या ठिकाणी एक महाटोकळा लॉन्च केलेला आहे. जर तुम्ही हा आपला महाटोकळा या ठिकाणी अद्याप खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करून घ्या. बघा खरेदी करण्यासाठी काय करा, 7414 बघा हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर बघा फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा. पे केलीचे बघा स्क्रीनशॉट बघा तुम्ही नंबरच्या या ठिकाणी व्हॉट्सअपवर टाकून टाका. अवघ्या बघा 2 मिनिटाच्या आत आम्ही तुम्हाला महाटोकळा बघा तुमच्या या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला अवेलेबल करून देऊ. तर मित्रांनो बघा या महाटोकळ्यामध्ये आतापर्यंत TCSचे मित्रांनो टॉप PYQ या ठिकाणी बघा GK GS व करंट अफेअर्स तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी अभ्यासाला मिळणार आहे. म्हणून काय करा, वेळ करू नका, लगेचच्या लगे बघा हा जो आपला महाटोकळा बघा GK GS आणि करंट अफेअर्सचा अवश्य बाय करा. ओके. पुढचा प्रश्न, एका शेतात काही गायी व गुराखी आहेत. त्या गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. किती मित्रांनो, डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गाय व गुराखी किती आहे त्या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. या प्रकारचा प्रश्न विचारताना काही करू नका, सरळ एकूण पाय किती आहेत बघा दोघांचे 98, सरळ 98ला 2 भागा. या 98ला 2 भागायचं कारण मित्रांनो या ठिकाणी गाय व गुराखी दोघं जण आहेत म्हणून दोघांना भागून आता 2 8 उरलं किती 1 92 18 आलं किती 49. या 49मधून हे 26 जर मायनस केलं तर आपल्याला 4 पाय जे कोणाला असतील बघा ते या ठिकाणी भेटून जाईल. 4 अंकी प्राणी. ओके. 4 पायाचा प्राणी. ओके. सरळ या 49मधून 26 मायनस करा. 9मधून 6 गेले 3, 2मधून 2 गेले 4मधून 2 गेले उरलं किती 2 म्हणजे 3. या ठिकाणी बघा एकूण 23 बघा या ठिकाणी गाई आणि उरले किती आणि जर आता जर 23मधून आपण जर 26मधून मायनस केले उरले किती 3 म्हणजे किती तर 23 गाई व 3 बघा या ठिकाणी गुराखी बघा जे की क्रमांक ब बघा 23 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके. असू द्या लक्षामध्ये तुमच्या. पुढे बघा तिसरा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे बघा. ए ते झड ही संपूर्ण मालिका उलट्या दिशेत केली तर कोणते अक्षर मध्यभागी येईल या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर बघा A to Z मित्रांनो हे जर संपूर्ण जर Z to A जर असं लिहिलं तर बघा या ठिकाणी संपूर्ण मधोमध कोणतं अक्षर येतो बघा मधोमध मित्रांनो बघा एकूण या ठिकाणी 26 अक्षर आहेत बघा. एकूण 26 म्हणजे या ठिकाणी जर एकूण 27 अक्षर असले असते तर मित्रांनो मध्ये 1 अंक आला असता, परंतु या ठिकाणी 2 एकूण या ठिकाणी बघा समसंख्या म्हणजे 26 आहेत अक्षरं म्हणून बघा या ठिकाणी मध्ये 2 अंकी बघा संख्या या ठिकाणी येते बघा. 2 संख्या कोणतेही येऊ शकतात. तर बघा शेवटून बघा या प्रकारे तुम्ही लिहून घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 ओके असे 26. तर मित्रांनो या संख्या समजा जर आपण या ठिकाणी इकून जर आल्या आता झडकून जर आपण या ठिकाणी उलट्या दिशेत आल्या. ओके. तर या ठिकाणी आपल्याला एकदम मधला अंक कोणता भेटतो तर N आणि याच्यावरचा कोणता M म्हणजे या ठिकाणी किती तर N आणि M बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. बघा जी की क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. जर आपण या ठिकाणी सरळ दिशेने गेले असते असं ABCD मार्क आहे तर M आणि N या ठिकाणी आलं असतं सरळ मार्ग, परंतु आपण या ठिकाणी उलट्या दिशेने आलो म्हणजे काय तर आणि पहिलं N येईल पुन्हा M म्हणजे काय तर जी की क्रमांक बघा
क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, पुढे बघा चौथा प्रश्न कशा प्रकारचा आहे. जनावराच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत, तर त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर त्या कळपात एकूण बकऱ्या किती. बघा एकूण गुरे किती मित्रांनो, एकूण 34 आहेत म्हणून 34 घ्या. या 34मधून मित्रांनो किती 24 सोडून सर्व गाय. बघा 24 सोडून सर्व गाय म्हणून बघा याच्यातून 34मधून जर 24 मायनस केल्या उरलं किती 10, म्हणजे एकूण बघा या ठिकाणी 10 गायी असणार आहेत. बघा 10 गायी. ओके, पुन्हा 30 सोडून सर्व म्हशी म्हणलं आहे, हे सरळ 34 घ्या. 34मधून 30 मायनस करा. 34मधून 30 मायनस केले उरलं किती 4, म्हणजे हे 4 मित्रांनो म्हशी आहेत. ओके, हे 4 म्हशी या ठिकाणी असणार आहेत. आता काय करा, तर हे 10 प्लस जर 4 केलं झालं किती एकूण 14. आता जर आपण या 34मधून 14 मायनस केले भेटला आपला शेवटचा आन्सर. ओके, 34मधून 14 गेले उरलं किती 20, म्हणजे या ठिकाणी बघा एकूण ब जे की एकूण 20 बकऱ्या या ठिकाणी असणार आहे, जे की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा पाचवा प्रश्न कशा प्रकारचा आहे. तर बघा एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळी 15 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे, तर एकूण किती सामने होतील या प्रकारचा प्रश्न विचारला. काही नाही बघा, सरळ एकूण 15 संघ घ्या. 15मधून 1 मायनस करा उरले किती 14 आणि 2 संख्यांचा वर गुणाकार म्हणून छेदामध्ये 2 घ्या. आता बे 1 बे 14. ओके, सरळ 15 7 झाले किती 105. या ठिकाणी बघा 105 एकूण सामने होतील. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. क्रमांक बघा ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा 6वा प्रश्न. तर बघा 5 व्यक्ती उभ्या रांगेत आहेत मित्रांनो. ओके, तर रवी राजूच्या पुढे नाही, रेखा सर्वात पुढे आहे, राजन राहुलच्या मागे आहे, रेणू रवीच्या मागे आहे, राजन रेणूच्या मागे नाही, तर रांगेत सर्वात शेवटी कोण. बघा रवी राजनच्या पुढे नाही म्हणजे काय मित्रांनो, रवी हा राजनच्या पुढे नाही म्हणजे रवी हा राजनच्या मागे आहे, म्हणून बघा या ठिकाणी आपण राजन घेऊ या ठिकाणी. ओके, या ठिकाणी बघा राजन घेऊ. की आपण या जर या ठिकाणी काय रवी राजनच्या पुढे नाही म्हणजे काय रवी हा राजनच्या मागे आहे ना, मग या ठिकाणी पहिलं राजन घ्या. राजनच्या खाली बघा या ठिकाणी रवी घ्या. ओके, रवी. ओके, राजनच्या खाली रवी घ्या. मग पुन्हा रेखा सर्वात पुढे आहे. बघा रेखा सर्वात पुढे आहे म्हणून ठिकाणी एकदम वरी आपण रेखा घेऊ, कारण याच्यामध्ये कोण आहे आपल्याला माहीत नाही. बघा रेखा सर्वात पुढे म्हणून ठिकाणी रेखाला घेतले आपण वरी. मग पुन्हा राजन राहुलच्या मागे आहे. ओके, राजन हा बघा राहुलच्या मागे आहे. ओके, राजन म्हणजे काय मित्रांनो, तर राजन हा राहुलच्या मागे आहे म्हणजे राहुल बघा या ठिकाणी राजनच्या वर आहे. ओके, राजनच्या समोर आहे, या ठिकाणी राहुल आहे म्हणून या ठिकाणी राहुल घ्या आपण. ओके, या ठिकाणी बघा राहुल घेऊ आपण, इथं घेऊ बघा राहुल घेतल्या. ओके, मग पुन्हा बघा आता शेवटी तर रेणू रवीच्या मागे आहे. बघा रेणू काय आहे बघा या ठिकाणी रवीच्या मागे. ओके, राजनच्या रेणू बघा ही मित्रांनो या ठिकाणी रवीच्या मागे आहे. ओके, तर या ठिकाणी बघा रवीच्या मागे रेणू आहे म्हणून या ठिकाणी रवीच्या खाली या ठिकाणी रेणू घेऊन टाकू. ओके, रेणू. मग पुन्हा काय म्हणलं आहे, राजन रेणूच्या मागे नाही, मग पुन्हा काय केलं, राजन हा रेणूच्या मागे नाही म्हणजे काय, राजन हा बघा या ठिकाणी रेणूच्या समोर आहे. ओके, तर रांगेत सर्वात शेवटी कोण, तर रांगेत बघा या ठिकाणी सर्वात शेवटी ही रेणू आहे म्हणजे की बघा क्रमांक अ जे की रेणू बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, तर बघा हे होते मित्रांनो आपले आजचे बघा DMARचे साठीचे जे की एकूण 7 महत्त्वाचे प्रश्न संच. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत अवश्य हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो अशा का नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.